पेजवरती शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी 2026 जी मित्रांनो यादी प्राप्त झालेली आहे. अनेक जिल्ह्यामधून अनेक शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहे. मागील व्हिडिओमध्ये देखील मित्रांनो आपण सांगितलं होतं की पात्रतेमध्ये कोणकोणते निकष येणार आहेत ते आपण बघितले पाहिजे होते. आणि त्यानंतर मित्रांनो आपलं ग्रामपंचायत कार्यालय असेल, सेतू सुविधा केंद्र असेल, आपण ज्या राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्ज घेतलं असेल ते बँक असेल, त्यानंतर मित्रांनो आपण सेतू सुविधा केंद्रामध्ये या ठिकाणी जी कर्जमाफी झालेली आहे ती मित्रांनो त्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. आणि त्या यादीमध्ये मित्रांनो आपलं शेतकरी मित्रांनी आपलं नाव चेक करायचं आहे आणि त्या माध्यमातून मित्रांनो आपली KYC करणं आवश्यक असणार आहे. KYC केल्याच्या नंतर मित्रांनो जवळजवळ 2 लाख रुपयापर्यंत आपलं कर्ज त्यामध्ये माफ होणार आहे. आणि मित्रांनो हे 2 लाख कर्ज माफ झाल्याबरोबर आपल्याला नील म्हणून बँकेकडून जो मिळणारा दाखला आहे त्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो दुसऱ्या दिवशीच आपल्याला नवीन कर्जाला देखील अप्लाय करता येणार आहे. नवीन कर्ज घेण्यासाठी देखील आपल्याला विनंती अर्ज बँकेकडे करता येणार आहे. मित्रांनो यादीत कर्ज रक्कम कमी, काळजी नको, पूर्ण कर्ज होणार माफ. काही शेतकऱ्यांच्या आपण जर पाहिलं तर अनेक तफावत आपल्याला दिसताना त्यामध्ये दिसत आहे. कर्ज आहे 1.5 लाख रुपये आणि माफ झालेले आहेत 1 लाख रुपये. तर मित्रांनो 50,000चा डिफरन्स येतोय. पण अशा वेळेस कुठेही आपण टेन्शन न घेता पुढील गोष्टीचा विचार करून देखील महत्त्वाचं राहणार आहे. पुण्याबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात जवळपास 48,000 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र यादीत अनेकांच्या नावासमोर थकीत कर्ज रक्कम ही प्रत्यक्ष कर्जापेक्षा कमी दिसून येत आहे. जसं की मी सांगितलं, कर्ज घेतलंय 1.5 लाख रुपये आणि त्यामध्ये यादीमध्ये दिसतं 1 लाख रुपये माफ झालेलं. मग RBIच्या धोरणामुळे ही रक्कम कमी दिसत असली तरी प्रत्यक्ष आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर 2 लाखापर्यंतची पूर्ण कर्जमाफी मिळणार असल्याचे बुधवारी उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो आपले जरी कर्ज त्या ठिकाणी एखाद्या लिस्टमध्ये कर्ज जरी आपल्याला कमी दिसत असेल, पण ज्यावेळेस आपण आपलं आधार कार्डचं प्रमाणीकरण केल्याच्या नंतर आपण जेवढं घेतलेलं कर्ज आहे जवळजवळ 2 लाखापर्यंतचं ते संपूर्ण माफ झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. पण मित्रांनो हे कधी कळणार आहे आपल्याला, ज्या वेळेस आपण आपलं जे आधार कार्ड आहे त्याचं प्रमाणीकरण करू त्यावेळेस हे स्पष्ट होईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलबजावणी सुरू झाली आहे. 25 जुलै 2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील 47,886 शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि ही यादी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय त्यानंतर उपलब्ध करून देण्यात आली असून आणखी 50 ते 51 शेतकऱ्यांची यादी पुढील 15 दिवसात प्रसिद्ध होणार आहे. मित्रांनो जवळजवळ 10 ऑगस्टला देखील जे राहिलेले सर्व शेतकरी आहे तर त्यांची यादी देखील पुढील 10 तारखेला आपल्याला 10 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांना शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहे. तर यासाठी आपल्याला राज्य शासनाने एक जो टोल फ्री नंबर आहे तो देखील एक क्रमांक जारी केलेला आहे. तो नंबर कोणता मित्रांनो बघा, आपल्याला मदत हवी तर इथे तुम्ही अवश्य फोन करा. कर्जमुक्ती योजनेतील यादीत नाव तपासणे, अपात्रतेची कारणे जाणून घेणे. जर एखाद्या शेतकऱ्यांचं नाव अपात्रतेमध्ये आलं असेल आणि अपात्रतेमध्ये आलंय पण त्याच्या मागचं कारण काय आहे जर हे जाणून घ्यायचं असेल मित्रांनो आपल्याला, तर तुम्ही ह्या टोल फ्री नंबरवरती फोन करा आणि त्या ठिकाणी नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने 02249150802 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आपण थेट संपर्क साधून यांच्याशी आपला जो काही अडचण असेल ते आपण यांच्याकडून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या प्रसिद्ध झालेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक, स्वतःचा ॲग्रिस्टॅग क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावे. तेथे आपल्या कर्ज खाते क्रमांकाची, कर्ज रकमेची व आधार क्रमांकाची खात्री करून घ्यावे आणि प्रमाणीकरण पूर्ण करावे. म्हणजे आपण आधार कार्ड KYC पूर्ण करावी. त्यानंतर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम मंजूर होणार असून संबंधित शेतकरी पुढील कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतील. मित्रांनो आता यामध्ये जे आपण कर्ज घेतलेले ते माफ तर होणारच आहे, पण या व्यतिरिक्त आपल्याला जे नवीन कर्ज घ्यायचं आहे त्यासाठी देखील आपण पात्र राहणार आहोत. ज्या दिवशी आपल्याला नील म्हणून दाखला येणार आहे त्या दुसऱ्या दिवशी आपण पुढील कर्ज घेण्यासाठी देखील आपण अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो ही होती एकंदरीत RBIची NPA धोरणामुळे दिसलेली आपल्याला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कर्जमाफी संदर्भातली माहिती. भेटूयात मित्रांनो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या माहितीसोबत. धन्यवाद.